नमस्कार. मी मनीषा अनिल कोळी, कुमार विद्यामंदिर हातकणंगले नंबर 2, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथे अध्यापिका म्हणून कार्यरत आहे. भाग्यश्री फाउंडेशनमार्फत सक्षम नागरिक मोहिमेतून वाचनातून व्यक्तिमत्व विकास हा उपक्रम सुरू आहे. यामध्ये आपल्याला आवडलेलं पुस्तक या उपक्रमामध्ये मी सहभाग घेतला आहे. यात मला आवडलेले पुस्तक ते म्हणजे अग्निपंख. अग्निपंख हे पुस्तक भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जीवनावर श्री अरुण तिवारी यांच्या विंग्स ऑफ पॉवर या मूळ पुस्तकातून मराठी अनुवाद माधुरी शानबाग यांनी केला आहे. यामध्ये APJ अब्दुल कलाम यांनी स्वतःचं आत्मचरित्र मांडलं आहे. या पुस्तकामध्ये अब्दुल कलाम यांच्या बालपणापासून ते राष्ट्रपती पदापर्यंतचा संपूर्ण प्रवास रचण्यात आलेला आहे. डॉक्टर अब्दुल कलाम हे भारताच्या यशस्वी शास्त्रज्ञांपैकी एक आहेत. तंत्रज्ञानाच्या जगात भारत देशाने नेतृत्व करावे हा त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग आहे. यामध्ये कुटुंब, नातेवाईक, मित्र आणि सहकारी यांचे महत्त्व यावर कथेमध्ये जोर देण्यात आलेला आहे. या पुस्तकाचे सुरुवातीचे अध्याय डॉक्टर अब्दुल कलाम यांचे बालपण, शालेय जीवन मनोरंजकरित्या मांडलेले आहे. आता या पुस्तकामधील सुरुवातीचे धडे मला जास्त आवडले, कारण या धड्यांमध्ये भारताच्या 1930 ते 1950 या कालखंडातील परिस्थितीचे चित्रण करण्यात आले आहे. अब्दुल कलाम यांचा जन्म धार्मिक नगरी रामेश्वरममधील एका मुस्लिम कुटुंबात झाला. भारताच्या विभाजनापूर्वी असलेली देशातील धार्मिक एकता व एकात्मतेचे वर्णन अब्दुल कलाम यांनी पहिल्या 2 धड्यांमध्ये केले आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिले आहे की लहान असतानाच त्यांचे स्वप्न पायलट बनण्याचे होते आणि स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतःला कशी प्रेरणा दिली आहे हे या पुस्तकातून त्यांनी छान टिपले आहे. आणि आपल्या शालेय मुलांनासुद्धा या पुस्तकांमधून आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी काही आपल्याला धडपड करावी लागते त्याचं एक उत्तम उदाहरण या पुस्तकांमधून आपल्याला वाचायला मिळते. अब्दुल कलाम यांना पायलट व्हायचे होते आणि या पायलट पदासाठी असलेली इंटरव्ह्यूची जी परीक्षा होती ते अनुत्तीर्ण झाले. म्हणून ते काही निराश झाले नाहीत, तर ते निराश न होता त्यांनी दुसऱ्या क्षेत्रात आपले करिअर सुरू केले. पुस्तकात सांगितल्याप्रमाणे कलाम यांनी सुरुवातीला विमान बनवण्याच्या क्षेत्रात कार्य केले. नंतर ते भारतीय अंतरिक्ष संस्था इस्रोकडे वळले. अग्निपंख पुस्तकात अब्दुल कलाम यांनी यशस्वीपणे पूर्ण केलेले सॅटेलाईट व मिसाईल या कार्यक्रमांची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांच्या जडणघडणीही फार सुंदरपणे इथं मांडलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना मिसाईल मॅन म्हणून सुद्धा ओळखले जाते. आणि यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना एक अतिशय सुंदर असा एक संदेश दिलेला आहे की आपण स्वतःची क्षमता ओळखण्यासाठी आपल्याला स्वतः काहीतरी केले पाहिजे. आपल्यापैकी प्रत्येक जण जगामध्ये मूर्त बदल घडवून आणण्याची क्षमता घेऊनच जन्माला आलेला आहे आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतःला कशी प्रेरणा दिली हे या पुस्तकात त्यांनी छान टिपले आहे. आता या पुस्तकांमध्ये तुम्हाला अनेक कवितांचाही समावेश दिसेल. यामध्ये मला आवडलेल्या एक कवितेच्या 4 ओळी ते मी तुम्हाला सांगते. जिंकण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे जिंकण्याची गरज भासू न देणे. आपण जेव्हा संभ्रमरहित असतो, तणावरहित मनाने प्रश्नांना आपण सामोरे जातो, तेव्हा आपल्यामधील सर्वोत्तम आपण देऊ शकतो. आता अब्दुल कलाम यांनी अनेक परिस्थितींवर मात करत त्यांचं स्वप्न पूर्ण केलं आणि शेवटी ते भारताचे राष्ट्रपती बनले. आणि मुलांनासुद्धा त्यांनी हाच संदेश दिला आहे की तुमच्यामधील सृजनशीलतेला वाव द्या. आणि हे पुस्तक
तरुण तसेच प्रत्येक वयातील लोकांसाठी प्रेरणेचा अखंड स्तोत्र आहे. म्हणून प्रत्येकाने हे पुस्तक एकदा तरी वाचायलाच हवे. धन्यवाद.